नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण अंबाजोगाईची योगेश्वरी मातेची संपूर्ण माहिती व कथा पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राइब व शेअर करा। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदीच्या तीरावर अंबाजोगाई या गावात श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे। हे क्षेत्र देवीचे मूळ स्थान म्हणून ओळखले जाते। देवीच्या शक्तिपीठांपैकी हे मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध आहे। श्री योगेश्वरी देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी व अंबाजोगाई वासियांची ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। असे सांगितले जाते की श्री योगेश्वरी देवीचे मंदिर हे अनादी कालापासून आहे व देवीचा अवतार हा स्वयंभू आहे। मूलादिवासिनी चंब अंबापूर निवासिनी याचा अर्थ म्हणजे या मूलस्थानी ती अवतार घेऊन निवास करते। सर्व तीर्थ परादेवी तीर्थ दक्षिणात्य स्थित। त्याचप्रमाणे श्री योगेश्वरी देवीचे वास्तव्य अंबाजोगाई येथे सर्व तीर्थ नावाच्या तीर्थाच्या दक्षिण दिशेस असल्याचे त्याप्रमाणे उल्लेख आहे। मराठीचे आद्य कवी विवेक सिंधू कर्ते मुकुंदराज आणि दासोपंताचा अधिवास असलेले हे स्थान आहे। योगिनी हृदय दीपिका या ग्रंथात योगिनीचे वर्णन केल्याचं सांगितलं आहे की आदिशक्ती पार्वतीचे शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला पराभूत होणाऱ्या आणि ब्रह्मा विष्णू महेश आदी देवतांमध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या सर्व पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधले जाते। अशा या योगिनीमध्ये प्रमुख किंवा योगिनींच्यावर अधिपत्य करणारी देवता ही योगेश्वरी आहे। याप्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचलित आहे। देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीचे घेतलेले रूप आहे। ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे। दांतसूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता। त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले, त्याचे पारिपत्य केले। दांतासुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली। पुढे अंबाजोगाई असे नाव प्रचलित झाले। दांतसुराचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी झाली। अमृत अनघड अशा तांदळाच्या रूपातील ही योगेश्वरी कुमारिका आहे। त्यामागे एक कथा सांगितली जाते। परळीच्या वैजनाथांच्या योगेश्वरीशी विवाह निश्चित झाला। कोकणातून देवी आणि वराडी मंडळी परळीला निघाले। लग्नाचा मुहूर्त ठरला, पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही। यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिले ते आजचे अंबाजोगाई आहे। 11व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेला हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखले जाऊ लागले। ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे। हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडित आहे। परशुरामांनी अपरांत म्हणजे कोकण भूमीची निर्मिती केल्यावर त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली। तेथे समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या 14 लोकांना परशुरामांनी संजीवनी दिली। या 14 व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईतून वधू नेल्या। वधू नेताना योगेश्वरीने एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल। मग तसेच झाले। अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे। यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते। चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, नंतर निजाम अशा विविध राजकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले आहे। जयंती नदीच्या पश्चिम तटावर अंबिकेचे मंदिर आहे। मंदिराला तटबंदी असून उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे आहेत। मंदिराच्या प्रांगणात 2 दीपमाळा आहेत। देवीचे मंदिर यादव काळात बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धारही झालेला आहे। मुख्य मंदिर दगडी असून एका छोट्या गाभाऱ्यात चबुतऱ्यावर अंबिकेचा मुखवटा आहे। देवी उत्तराभिमुख आहे। मंदिराच्या सभामंडपात गणपती आणि देवीची उत्सव मूर्ती आहे।
मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेस होमकुंड असून उत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या सतचंडीचा होम केला जातो। मंदिर परिसरात नगारखान्याजवळ दांतसुराची मूर्ती आहे। मंदिरावर असलेला 5 मजली कळस आहे। उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील हा कळसावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत। 18 हातांच्या गणेशांची स्त्री रूपातील मूर्ती आहे। ही एक अद्वितीय गोष्ट कळसावर आहे। देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो, तसेच तांबूलाचा प्रसादही दाखविला जातो। देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीला साजरा केला जातो। अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।